शिक्षकांना आपल्या बाबतची माहिती दिली. शिक्षक यावेळी पोहोचले. त्यांनी तात्काळ या मुलीला दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यावेळेस दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच तिचा मृत्यू झालाय असं डॉक्टरांनी सांगितलं. तर ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने खरं तर खळबळ म्हणजे तो आळस होता माझा तो पूर्ण निघून गेला. झाडू बी लावून घेते, सोबत फरशी पुसून घेते. आरोग्याचा भरोसा अमृत मोरी ऑर्थो प्लस. जैसी खाई दिला чисто है फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी तर पुण्यातील ड्रग्ज विरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन. नीट घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 6 जणांची नावं उघड वाढवून देण्यासाठी करायचे 5 लाखांचा सौदा. एजंटच्या शोधासाठी नांदेड एटीएसचं पथक दिल्लीला रवाना. आणि जून महिना संपत आला तरी मुंबईतील धरणांच्या क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये केवळ 5% पाणी साठा. 2 धरणातील राखीव कोट्यातून पाणी पुरवठा. नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. इंडिया आघाडीकडून सुद्धा अध्यक्षपदासाठी आता उमेदवार दिला गेलेला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर एनडीए कडून पुन्हा ओम बिर्ला यांना संधी देण्यात आलेली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरल्यानं लोकसभा अध्यक्षपदासाठी आता उद्या निवडणूक होणार आहे. तर लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी के सुरेश यांनी अर्ज भरलेला आहे, तर तिकडे सत्ताधाऱ्यांकडून ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी म्हणून संधी देण्यात आलेली होती. खरं तर सर्वांच्या सहमतीनं लोकसभा अध्यक्षपद निवडल्या जावा, लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड व्हावी असा प्रयत्न होता, मात्र तसं झालेलं नाहीये. आता अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे आज लोकसभेत महाराष्ट्रातल्या खासदारांचा शपथविधी पार पडलेला आहे. उत्तर पश्चिमचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. रवींद्र वायकरांना लोकसभा अध्यक्षांनी शपथ देऊ नये अशी मागणी ठाकरे गटानं केली होती, मात्र वायकरांनी आज शपथ घेतली. वायकरांचा 48 मतांनी विजय झालेला आहे. वायकरांना विजयी जाहीर करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी घोळ केलाय असा दावा ठाकरे गटानं केलाय आणि त्याला निवडणूक आयोगात आव्हानही देण्यात आलेलं आहे. मात्र आता वायकरांचा शपथविधी आज पार पडलेला आहे. तेव्हा आता ठाकरे गट काय भूमिका घेणार आहे याकडे रवींद्र वायकर उत्तर पश्चिमचे खासदार त्यांनी आज शपथ घेतलेली आहे. त्यांच्या शपथविधीला ठाकरे गटानं खरं तर विरोध केलेला होता, मात्र आज रवींद्र वायकर यांनी इतर राज्यातल्या इतर खासदारांसोबत खासदारकीची शपथ घेतली. कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ती रीतीने पार पाडी. तर बहुतांश खासदारांनी मराठीतून शपथ घेतलेली आहे, मात्र इकडे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंकेंच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी फिरवलं होतं. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार, त्यांना इंग्रजी येतं का असा सवाल विचारत त्यांची चिल्ली उडवलेली होती. मात्र निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत दिल्ली गाठली आणि आता संसदेत खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होताना इंग्रजीतून शपथ घेतली. दरम्यान पवारांनीही यावरून सुजय विखेंना टोला लगावला. And allegiance to the Constitution of India as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duties on कोणत्याही भाषेत बोलता येतं, तिचं भाषांतर केलं जातं. त्यावेळेला एखादी व्यक्ती जन्मांसात काम करणारी देश पातळीवर संसदेमध्ये जात असेल, तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं हे काही सायंकाळाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर निर्देशन दिलं याचा आम्हाला आनंद. थँक्यू. आणि एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. सुरुवातीला शपथ घेताना त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि सोबतच वडिलांचंही नाव घेतलं. त्यामुळे अध्यक्षांनी त्याला थांबवलं आणि पुन्हा शपथ घ्यायला लागली. तर हिंगोलीचे खासदार आष्टीकर यांना पुन्हा खासदारकीची शपथ घ्यावी लागली. त्यांनी तो जो शपथविधीचा एक फॉर्मॅट असतो त्यात बाळासाहेबांचं नावही घेतलेलं होतं, वडिलांचंही नाव घेतलेलं होतं, त्यामुळे त्यांना प्रोटेम स्पीकरनी थांबवलं होतं. नागेश बापूराव पाटील आष्टीकर